तर हाय गाईज, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन ब्लॉग सिरीजमध्ये. आम्ही गोव्याचा ब्लॉग शूट केला आहे आणि खूप धमाल आहे या ब्लॉगमध्ये. मंगळवार कुठल्या वारी येतो? मंगळवारी येतो 8 तारखेला. आणि अंबोली घाटामध्ये आम्ही स्वतःच्या हाताने भाजी बनवून खाल्ली बघा. आणि खूप 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 धमाल आहे या ब्लॉगमध्ये. आणि लगेचच तुम्हाला आता प्रवासादरम्यानची गाडीमधली धमाल बघायला मिळेल सुरुवातीला, आणि त्यानंतर पुढील प्रवास. सूर्य कुठून उगवतो? हे कोणतं आहे? अरे तू मग काय सांगितलं ते उत्तर सांग आता. सूर्य कुठून उगवतो? पाठव. नाही पण दिशा दिशा बोल ना पटकन. पाठव. आणि मागची पाठीमागची हा उत्तर. सूर्य उत्तरेकडून उगवतो. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली. बरोबर. मावळत कुठं? पूर्वेकडे मावळतो. बरोबर. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं भाई? ये त्याला काय असं राहील तुम्ही, त्याला त्याचं नॉलेज आहे सर. आणि 4 दिशाची नावं सांगा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि सूर्य उत्तरेकडून उगवतो आणि पूर्वाला मावळतो. बरोबर ना? तुझ्या हिशोबाने तरी. हे आमचे असिस्टंट आहे सर. आणि याच्यावरती आम्हाला विचार केल्यानंतर काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं लागणार आहे हा ना? का? त्याच्याशिवाय ही गोष्ट काय ठीक होणार नाही. हा ना? आम्ही आज 5 दिवस झाले घराच्या बाहेर आहे. हा सर, एका आठवड्यात किती असतं अर्जुन सर? 15 दिवस नाही. एका आठवड्यात 15 दिवस. बरोबर. महिन्यात 12. महिन्यात 12 आणि वर्षात 30 दिवस. नाही रे, नाही. वर्षात 12, हा, महिन्यात 30. महिन्यात 30, वर्षात 12 दिवस. नाही, महिन्यात 31. महिन्यात नाही, वर्षात 12 दिवस असतात ना? वर्षात 12. बरोबर. आणि आठवड्यात 15. नाही रे. मग एका आठवड्यात नाही त्याचा विचार घेऊ दे. नाही, त्याला विचार करू द्या ना. वेळ द्या ना. सर त्यांना वेळ द्या. त्याला वेळ द्या. आणि जरा मोठ्याने बोल रे. सर बरं, वाराची नाव सांगा भाऊ. गाडी 8 दिवस. एका आठवड्यात 8 दिवस. बर. वारात नाव सांगा बर. हा, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवि. नाही, मोठ्याने सांगा. हा, मोठ्याने बोला ना अर्जुन सर. व्हिडिओ चालू आहे, युट्यूब कंटेंट आहे आपलं. बोला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. मंगळवार. आणि मंगळवार कोणत्या दिवशी येतो सर? सोमवार. मंगळवार कोणत्या वारी येतो सर? मंगळवार कुठल्या वारी येतो? मंगळवार येतो 8 तारखेला. बरं. एक मिनिट. तू किती वर्षाचा आहे अर्जुन? तू किती वर्षाचा आहे? 18. बरोबर. मग आता 18 वर्षामध्ये समजा तुला तुझं म्हणणं आहे एका वर्षात 12 दिवस सर. बरोबर. 12 दिवस. मग तो आता 12 टोटल दिवस नाही, मग 12 महिने. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. अरे बरोबर आहे ना. एका वर्षात 12 दिवस. 12 दिवस. बरोबर. एका वर्षात 12 दिवस. बरं एका वर्षात किती दिवस तेव्हा म्हणणे? 12 बरं, एका वर्षात दिवस किती सर अर्जुन सर? दिवस हा? दिवस. का? हा. हा. महिने. मोजा. एका वर्षात किती दिवस राहते? 12 महिने ना. 12 महिने. एका वर्षात किती दिवस होते? एवढे शिकला असतो मी तर तुमच्या
असतो. आम्ही तेच ना मग आमची चुकी झाली ना तुला आज सोबत आलो तेरे पास कोई और रास्ता है? तर तुझा जो शिक्षणाचा स्तर आहे ना तर मग यांचं बाबर sir सर्कल आता, यांचं सर्कल वेगळं पाहिजे सर आहे की नाही यांच्या स्तरानुसार यांच्या माझ्यामध्ये डायरेक्ट सरांना दोष देऊ राहिला. क्रिस्टोफर ऐका ना यांचं सर्कल पाहिजे क्रिस्टोफर नोलन एस राजमौली नाही का हे आपलं आपण छोटे डायरेक्टर आहे सर तर ते त्यांच्या सर्कल मध्ये पाहिजे खरं सर अर्जुन सर सर माणूस तुम्ही माणूस म्हणजे माणूस शोधला गड्या. का हो माणूस भारी माणूस शोधला. मस्त आम्हाला येऊ राहिली तुम्हाला काय ते सांगा. नाही हा. सर जर तुम्हाला प्रोडक्शन हाऊस चालायचं असेल Yes. तर हा माणूस तुम्हाला म्हणजे तुम्ही उठल्यापासून तर फक्त झोपेपर्यंत Yes, sir. हा माणूस तुमच्या सोबत पाहिजे सर. बरोबर आहे सर मग मी तुम्हाला मगाशीच म्हटलं तर अर्जुन सर शिवाय हा तुम्हाला वाटतं सर आता हे पूर्ण जेवढं त्यांनी आपलं ते बारीक बारीक करी ना पण त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे पण त्यांचं लयच योगदान आहे सर. जास्त योगदान आहे जास्त योगदान आहे. जास्त खूप योगदान. खूप 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 अति योगदान आहे अति योगदान आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सर अर्जुन शिवाय हे काम शक्य विशेष म्हणजे बरं का सर? हा सर विशेष म्हणजे त्यांनी हा. डायरेक्ट सरांचं नाव घेतलं. बाबर सरांनी मला व्यवस्थित शिकवलं. बाबर सरांनी त्यांना व्यवस्थित नाही शिकवलं आज त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी दोष सरांना दिलाय हा. सरांना दिलं. सरांचं पण त्याचे देतन राव. नाही बरोबर आहे सर एवढ्या बुद्धिमत्ता क्षमता असलेला माणूस जर त्यांना शिकवता नाही आला सर त्याचं शिक्षण किती कमी असेल पण त्यांनी काय क्विक उत्तर दिली. उत्तर किती आपल्या सुद्धा एवढे क्विक उत्तर येऊ शकत नाही आपण आणि बघा ना तुम्ही उत्तर किती पटपट दिले आणि लवकर आणि एवढे परफेक्ट उत्तर सर शक्य आहे का आणि आपल्याला एवढं आठवू नाही शकत नाही वेळेला आयफोन पेक्षा फास्ट मेमरी चालते त्यांची म्हणजे प्रोसेसर मजबूत आहे प्रोसेसर तगडे आहेत त्यांचे. हा ना सर प्रोसेसर मजबूत आहे सर एकदम खास Generation 3 चे. आहे जेन 3 आणि गोंडे प्रोसेसर तो मजबूत प्रोसेसर आहे तो त्यांचा नाही का म्हणजे फॅमिली त्यांना पूर्ण हे मिळालेलं नाही योगदान चला तो पण व्ह्यू बघा व्ह्यू बरं अर्जुन म्हणजे सर तुम्ही सारं त्यांच्याकडे देता का बरोबर निघल्यापासून हा सर? हा? सगळं ते तुम्ही सर संपूर्ण आपलं जे आराधना प्रोडक्शन हाऊस आहे सर ते त्यांच्या पूर्णपणे तेच पूर्ण त्यांच्या जीवावर आहे सर म्हणजे मी ते त्यांच्याशिवाय पान नाही आलू शकत सर बरं अर्जुन म्हणजे देण बिन काय सगळं पूर्णपणे. पेमेंट सगळं पेमेंट वगैरे सगळे हिशोब आणि त्यांचं गणित बघा ना किती पक्क आहे महिन्यात 12 दिवस आहे आठवड्यात 15 दिवस आहे आणि एका महिन्यात 8 दिवस आहे म्हणजे ह्यानुसार मग हे आमचे असिस्टंट अर्जुन सर आणि यांची ही छोटीशी आत्मकथा आपण ऐकली आणि अर्जुन सर तुम्ही पण बोला नाही का आमच्या गाण्यावर म्हणजे आमचं जे गाणं रिलीज होणार आहे युट्यूब वरती त्यावर तुम्ही खूप खूप त्या गाण्याला प्रेम द्या म्हणून तुमचा असंच प्रेम राहा ना असंच देवाकडे आम्ही कृपा म्हणून प्रार्थना करतो आणि आमचे 2 शब्द संपले. देव महाराष्ट्र. अर्जुन सर काय तयार केलं तुम्ही कॉफी कशी तयार केली पहिलं मी पाणी गरम केलं हा. नंतर मग म्हणजे त्यात तुम्ही पाणी गरम केलं ओके हो आणि मग देन मग ते दुधाचं एक पाकिट होतं ती अशी पुडी होती बरोबर ती टाकली नाही गरम पाणी मग द्यायचं टाकलं पहिले पूड टाकली मग पाणी टाकलं ओके नंतर ती साखर होती ती टाकली ती टाकली आणि आता काय टाकायचं याच्यात? नाही दाखवा मला कसं झाली कॉफी तुमची हे बघ. खूप छान झाली सर खूप छान आणि आता काय टाकायचं याच्यात? आता काही नाही सर झाली तेवढीच असते कॉफी येस झाली येस सर या बरं नाही नाही रिॲक्शन याच्यात ते हे नाही का आपलं ते काय म्हणतात त्याला? दुसरं काही नसतं सर हा का? नाही हो, त्याच्यात हे- प्या बरं.
नाही 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 अहो काय खरंच कॉफी राहते न तिच्या हात कॉफीत काही नाही नसतं नुसतं दूध आहे. प्या एकदा अहो, दूध आहे ते अहो सर कॉफी बनवली तुम्ही मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. पाणी वाणी लागायला लागलं ते काम कॉफी आज सोमवार असल्या कारणे लखन सर नाही खातो Non-veg खात नाही. मध्ये नका सांगू सर मी खातो झोपी देत होतो. आणि बघा इथं मस्त राईस आणि मस्त डाळ आहे छान छान बनवलंय आणि मस्त पनीर आणि बटाटे आहेत सर नॉन पुढं बघा पुढं कितने रुपए को? 10 रुपए को. कैसे चमकता है दिखा? ओले मजेदार. मुझे अभी ये 10 दे. 10 दे 10. तिसरा दिवस गोव्यामध्ये आणि आज घराकडे निघालोय पण वाटेमध्ये मला मच्छी खाण्याचं म्हणजे गोव्याला येण्याचं महत्वाचं जे माझं कारण असतं मेन कारण ती मच्छी खाण्यासाठी मी गोव्याला येत असतो. तर तुम्हाला दाखवतो ताजी मच्छी बघा इथं रोडच्या कडेला भेटते. सुरमई बांगडा पॉपलेट आणि हा कुठला कोकर आणि इकडं कोळंबी पण बघा आणि मस्त ताजी मच्छी मिळते इथं रोडच्या कडेला. गावाचं नाव काय एक धारगड गोवा धारगड गोव्यामध्येच आहे आम्ही अजून आता थोड्या वेळात आता याच्यात कोकणात एंटर करतोय आणि आमची मच्छी सोलून देत आहेत हे ताई मच्छी सोलायचं काम चाललंय. घ्या इकडं चला मग थोड्याच वेळामध्ये आता आम्ही मच्छी मस्त एखाद्या चांगला रानवारा बघून त्या ठिकाणी आमच्याकडे गॅस आहे शेगडी आहे सगळ्या गोष्टी आहेत तिथंच आम्ही आमच्या हाताने बनवणार आहे. थोड्या वेळात आपण तिथं भेटूया. बाय. आणि हे जे मधले पीस आहेत नाही जमणार काय. तर आता मस्त खरेदी झाली आहे. दाखवा इथं आतमध्ये मस्त रानवाऱ्यामध्ये जेवणाचं नियोजन आहे. आम्ही मस्त टोमॅटो कांदे वगैरे सगळे घेतलेत. चलिए शुरू करते हैं. आणि आता मी मस्त भाजी बनवणार आहे. तुम्हाला लोकेशन दाखवतो सगळ्यात महत्वाचं. तुम्ही लोकेशन बघा. लोकेशन एवढं छान आहे. आमचे हे आजचे आचारी लखन सर आणि हे त्यांचे कर्मचारी आज हे दोघं मिळून आम्हाला आज मस्त आम्ही कोळंबी आणि बांगडा फ्राय बनवणार आहे. या सर या एकदा तुम्ही व्ह्यू दाखवा यांना. जी मजा आहे ती कशातच नाही. आता ज्या वेळेस आम्ही ही भाजी बनवणार त्यावेळेस तुम्ही भाजीचं म्हणजे कोळंबी मी बनवणार आहे बांगडा लखन सर बनवणार आहे. तर कोणाची भारी होती किंवा कोणाची चांगली होती याच्यावरून आपण अंदाज घेऊ. विकी सर वोटिंग करायची आहे आपल्याला. कोळंबी कोण बनवणार बांगडा कोण बनवणार? नाही तुम्ही नाही आमच्या दोघांचा विषय झाला. आम्ही दोन आचारी. कोळंबी तुम्ही बनवायची. ओके बांगडा बनवायचं कारण ती कोळंबी महागाची. ये बड़ी अच्छी बात कही आप. कोळंबी महागाची आहे. कोळंबी मी बनवतोय
आणि खूप छान असा हा व्ह्यू. आणि या ठिकाणी आम्ही रानवाऱ्यामध्ये स्वतःच्या हाताने जेवण बनवणार आहे. तर आपण आता लगेच वळूयात आणि भाजी कशी बनवतोय बघा. चलिए शुरू करते हैं. आता आपण मस्त कोकणामधून ताजी ताजी कोळंबी घेतली बघा. आणि ती कोळंबी आम्ही आता इथे बनवणार खूप चांगल्या प्रकारे. कोळंबी फ्राय माझं जेवढं फ्रेंड सर्कल आहे त्यांना माझा वैयक्तिक मी ज्या वेळेस कोळंबी फ्राय बनवतो त्यांना खूप आवडतं. बघूयात आता विकी सर तर पहिल्यांदाच आपल्यासोबत आहे का सर, त्यांना ही आवडतं की नाही माझ्या हातचं. सुरुवातीला ना सर विकी सर कोळंबी प्रॉपर धुवून घ्यायची. हां सगळ्यात झाली का? हां ठीक आहे. हां एवढं पाणी काढून आणू. थोडं पाणी टाका. लगेच जर एवढं धुवून घ्या. आम्ही आश्चर्य ओके. आता मस्त गॅस चालू झालाय. आणि आज आहे ना थोडे विकी सर थोडे जरा नाराज दिसू राहिले नाही का. त्यांचं काय नियोजन त्यांचं नियोजन काय चाललंय काय ध्यानात येऊन राहिलं. आपण चल उडणार बदलू सापडणार जादा झालाय बडीशेप आता ही अशी झाली सर ती. ठीक आहे मला हिजन कोणतरी ती संग द्या ना तुम्ही आता जरा कराटे चॅम्पियन बांधा विचारायला जादा आलंय सर. आता कसं शक्य आहे लगेच सर धरता का तुम्ही मोठं. टॉवेल काढा पाणी मला करा धरता नाही मला द्या वाला करून. चला मी धर चल. आणि या ठिकाणी आता लखन सर कांदे कापतायत. मास्टर शेफ लखन सर. आणि भरपूर वर्ष लखन सरांनी माझ्याकडे घ्या थोडा मी सांगतो लखन सरांचा अनुभव. लखन सरांनी भरपूर वर्ष चांगल्या हॉटेलमध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चांगले कामं केलेले आहेत. म्हणजे मुख्य आचारी म्हणून त्यांनी भूमिका बघितलेली आहे. मी कितीतरी वेळेस त्यांच्या हातचं जेवण केलेलं आहे. पण त्यांनी मला ह्यावेळेस स्वतः म्हणे की राहुल सर तुमच्या हाताने मला कोळंबी खायची आहे. तर त्या पद्धतीने मी आता खडा मसाला वगैरे तळलेला आहे. आता फक्त कांदा आणि टोमॅटो कापण्याचं काम चालू आहे. आमच्याकडे नेमकं आता सांडच नसल्या कारणे आता हा कपडा वापरण्याची वेळ आली आहे. तर ओला करून द्या मला ही धारा आणि ओला करून माझ्या हातात द्या. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हळूहळू आमची भाजी बनते. कोळंबीची खास बात काय माहिती लखन सर. कोळंबीची खास बात अशी लखन सर की तो एकमेव असा मासा आहे सर का तो समुद्राच्या सगळ्यात जास्त खोल तळावर राहतो सर. म्हणून त्याची किंमत एवढी महाग आहे सर. कोळंबी म्हणजे जे आपण इकडं मासे पकडतात काही लोक समजा इकडं अलीकडंच गळ टाकणं किंवा हे जाळं टाकून मासे पकडणं. कोळंबी पकडण्यासाठी खोल समुद्रात जावं लागतं सर. खोल समुद्रात. आणि त्याच्यामुळे मग काय होतं महाग म्हणजे त्यांना खर्च जास्त येतो. रिस्की काम आहे आणि खर्च जास्त येतो सर. विकी सर चालू करा. लखन सर हे शक्य नाही होईल सुद्धा. घ्या चला आता पटपट काही बुकर अवघड आहे आता ही भाजी नाही होऊ शकत. बंद करावं लागेल 5-5 मिनिटाला. गॅस चालू करा पाहिजे. हुशार झाले आता. आणि थोडं कमी नॉर्मल आवाज आला पाहिजे. यस ठीक आहे नाही जळू देत. कांदाचा अंदाज घेऊन राहिलो मी. आणि या ठिकाणी आता कांदा आणि टोमॅटो हे शिजायला टाकले. सर लखन सर टोमॅटोमुळं चव वाढती. त्याच्यात काय लागेल अद्रक लसूण पेस्ट टाकतोय आता. बस सर. आणि 2 पुढे आहेत ना. हां टाका पूर्ण. आणि थोडासा आता स्पीड वाढवायचं सर. विकी सर तुम्ही थोडासा गॅस वाढवायचं.
थोडं तेल घ्या. थोडं कमी करा विकी सर गॅस. तुम्ही वाढवता पूर्णच वाढवताय नाही का. थोडं मला याच्यात तेल टाका पडेल बस. अहो तुम्ही आचार्याचे नातू आहे विकी सर, काय करताय. तुमच्या माहिती कारण सांगतो, थांबा थांबा जास्त आलो. तुमच्या माहिती कारण सांगतो की विकी सरांचे आजोबा विठ्ठल कामत या हॉटेलला मेन आचारी म्हणून त्यांनी काम बघितलं कितीतरी दिवस. आणि लखन सर यांनी सुद्धा हॉटेल मातोश्री जे आता कुठलं आहे ते गबरूवाडा या हॉटेलचे त्यांनी मेन आचारी म्हणून कितीतरी दिवस काम बघितलंय. तर दोन्ही हे अनुभवी शेफ माझ्या आणि अनुभवाचा वारसा विकी सर सुद्धा आहे. तरी सुद्धा त्यांनी माझ्या हाताची कमान दिलेली आहे. त्याच्यामुळे मला व्यवस्थित जी भाजी बनवावं लागणार आहे. मसाला फोडायचा सर, मटन मसाला द्या मला. येस सर, सगळ्यांना चान्स दिला पाहिजे असं हो मग ती व्यवस्थित टाकते ते मला. बस 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 सर, जास्त आला जास्त आला तुम्हाला खाता नाही येणार. तिकट आहे त्याची लिहिलं काही गोष्टी. ओके चलो चला भाजी भाजी दाखवा आता. आणि आता मस्त बघा या ठिकाणी मसाला शिजतोय. जास्त दाखवा लागणार. थोडं गॅस कमी करायचा आणि थोडं तेल द्या मला. तेल द्यायचंय. शिजलाय बघा. थांबा टाका. त्यामध्ये आपली कोळंबी पडली. करा बंद करा. आणि लखन सर तुमच्या माहिती कारण सांगतो, कोळंबीमध्ये मच्छी ऍड नाही करतायत कारण कोळंबीला शिजायला वेगळा वेळ लागतो, मच्छीला वेगळा लागतो. आता हे बघा छानपैकी आता कोळंबी तयार होते. समोर या अर्जुन सर, हे दाखवा. हे बघा जागेवर गोल झाली बघा मस्त. कांदा वगैरे कापून कोळंबी म्हणजे प्रॉन्स माझ्या मुलाचा एकदम आवडता पदार्थ. प्रॉन्स खूप खूप जास्त आवडते त्याला आणि त्याच्यापेक्षा जास्त मला आवडते. आम्ही मस्त हॉटेलमधून बस घ्या सर, इकडे दाखवा. बघा हॉटेलमधून मस्त चपात्या आणल्यात पार्सल. बस 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 खाली गेलं ना. जिरली आमची. ओके सर गाणं त्याच्यामध्ये हे कसं कसं वाटतं तुम्हाला? खरं सांगायचं कॅमेरा पुरतं नाही बोलायचं. एक नंबर. विकी सर भाजी बनवली, कॅमेरा पुरतं बोलू नका. खरं सांगा भाजी कशी. नाही अत्यंत एकदम चविष्ट आणि खूपच छान झाली. असं वाटतं आता घेऊन टाका तुम्ही. बिंदास घेऊन टाका, पण भाजी मात्र एक नंबर झाली. तर इतकं भारी झालं ना. आपण एवढं 3-4 दिवस गोव्याला राहिलो, सातारला राहिलो, पण असं काय होतं सर माहिती का, ते बनवायची पद्धत ते आपण डायरेक्ट गावठी पद्धतीने बनवलं ना. ते कोणते मसाले नाही, आपण मसाले जिथून घेतले सर ते पण गावठीच लोक त्यांनी घरी तयार केलेले मसाले होते. जसं आपण घरी बनवतो का पाट्यावर तेच होतो सर. इतकं म्हणजे अशी कोलंबी आपण कुठं खाल्ली होती सर माहिती तुम्हाला आठवतं? आपण ते सी शॉर्टला आहे ना, जुनं होतं त्यावेळेस बागा बीचला. तेवढंच एकदा पटलेलं आहे आपल्याला. गोव्याचं अजिबात जेवण पटलं नाही. त्याच्यामुळे मी हे निर्णय घेतला. तुम्हाला म्हणलो का आपण काय करू, आपण घेऊ. आपल्याकडे आहेच ना गॅस टाकी, नसते हे नसते तर आपण म्हणलो असतं चला जाऊ दे भाऊ ठीक आहे. आपण टाकी भरली त्यासाठी. आपले सर एवढ्या मध्ये आपण जेवून आतापर्यंत एक 40-50 किलोमीटर पुढं असतो खाऊन, ही फील नसते आधी. आणि ते काय होतं सर, आपले 8 दिवस झाले आपण ते बाहेरच खातो, बाहेरच उठलं बाहेर खातो, त्याच्यामुळे पोटाला पण त्रास ते नाही का. आणि सर पोट जर खराब असलं तर माणसाचं आहे ना मन लागत नाही सर. तुम्ही फिरणार नाही, तुम्ही एका जागीच बसणार, हे होणार सर. अप्रतिम सर.
आणि यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. खूप चांगला प्रवास झाला. निश्चितच जर तुम्हाला या सिरीजमधले आमचे व्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कुठल्या याच्यावरती बघायचा आहे. तो व्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. थँक्यू.